छान आहे तुझं केबिन. बरं वाटलं तुला इथे असं बघून. बाय द वे कॉंग्रॅट्स, प्रमोशन मिळालंय तुला. कॉंग्रॅट्स. प्लीज. काही घेणार तुम्ही? चहा कॉफी? नो थँक्स. आईचा फोन झालाच असेल ना तुला? कशाबद्दल? काय मग, सॅलरी किती वाढली आहे तुझी? काय काम आहे माझ्याकडे? आईने तुला नाही सांगितलं? नाही, आम्ही फोनवर बोलतो, पण तुमच्या दोघांमध्ये काय डिस्कशन होतं मी तिला विचारत नाही. बँगलोरला गेलो होतो बोर्ड मीटिंगसाठी. आपल्या कंपनीच्या मेंबर्सचं असं म्हणणं आहे की तू आपल्या कंपनीचा MD व्हावंस. अँड यू डिझर्व इट. कारण वी नीड यंग ब्लड, यंग व्ह्यूज, यंग थॉट्स फॉर द बेटरमेंट ऑफ अवर कंपनी. शिवाय हे सगळं तुझ्या हक्काचं आहे. माझ्यानंतर तर ते सगळं तुझंच होणार आहे. पण तुला ते नको आहे. त्या जागेवर बसण्याच्या सगळ्या क्वालिटीज तुझ्यात आहेत, पण तुला नाही बसायचं. मला कळेल का? कारण तुम्हाला चांगलंच माहिती आहे. सरदेसाई खानदानाच्या मिळकतीवर उभं न राहता तुला तुझ्या मिळकतीवर नाव कोरायचं या जगात, एस्पेशली मी नसलेल्या तुझ्या जगात. बघा बाबा, आय एम सॉरी मिस्टर सरदेसाई, प्लीज. बाबा, तू शेवटचं बाबा कधी म्हणालास माहित नाही मला. हां, तुझा वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसाला मी तुला सायकल गिफ्ट म्हणून घेऊन आलो होतो. तेव्हा तू पटकन आईकडे गेलास आणि म्हणालास, आई, बाबांनी माझ्यासाठी सायकल आणली. तेव्हा बाबा म्हणाला होता. मिस्टर सरदेसाई, प्लीज आपण मागचं नको बोलूयात. आपण आज आणि आत्ता याबद्दल बोलूयात. आणि मला थोडं काम आहे. नवीन जबाबदाऱ्या खांद्यावर आल्या असतील तुझ्या. होय. आम्ही जुन्याच गोळा करतोय असो. वडील या नात्यानं मला तुला एकच सांगावंसं वाटतंय की तू आपल्या कंपनीचा MD व्हावंस. यू डिझर्व इट. सॉरी, आय एम हॅपी हिअर. अँड थँक्स फॉर कमिंग. तू आता लहान नाही राहिलास. यू आर क्वाईट ग्रोन अप नाउ. आय होप यू कॅन अंडरस्टँड. माणसाला एकदा आपली चूक लक्षात आल्यानंतर पुन्हा तीच चूक तो नाही करेल. खरंच गाडी शिकायची यार. आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लचवर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बासा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी. इट्स ओके. हे एक सॉरी.
अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.